जिल्हा वार्षिक निहाय महत्त्वपूर्ण अशा योजनांसाठी आर्थिक सहाय्य केलं जाईल असं महत्त्वपूर्ण प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी केलंय। प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा वार्षिक योजना सन 2025 आणि 26 सर्वसाधारण अंतर्गत वाढीव निधी देण्यात येणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही। यावर्षीपासून जिल्हा वार्षिक योजनेतील एकूण निधीचा 1% हा निधी दिव्यांगांसाठी ठेवण्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून उजनी धरणातील जलपर्यटनाच्या अनुषंगाने सविस्तर आढावा घेण्यात आलाय। जिल्हा वार्षिक योजना सन 2024 आणि 25 अंतर्गत उर्वरित 20% निधी या महिन्यात, 20% निधी मार्च महिन्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे। सोलापूर जिल्हा वार्षिक योजना सन 2025 आणि 26 अंतर्गत 861 कोटींचा आराखडा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून सादर करण्यात आलाय। या जिल्ह्यातील प्राधान्याच्या योजना लक्षात घेता आराखड्यात 200 कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली आहे। राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या राज्यस्तरीय योजनांचा आढावा झाल्यानंतर अंतर्गत निधी वाढवून देण्यात येणार आहे। सोलापूर जिल्ह्यानं अतिरिक्त 200 कोटींच्या निधीची मागणी केली असून यातील वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी केलंय। पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार, आमदार देवेंद्र कोठे, आमदार नारायण पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले, सीईओ कुलदीप जंगम, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सुधीर ठोंबरे, पुंडलिक गोडसे, प्रीतम कुंडला यांच्यासह सर्व समितीचे सदस्य उपस्थित होते। वित्त नियोजन मंत्री अजित पवार पुढे म्हणाले, सर्व जिल्ह्यांना निधी वाढवून देण्यात येणार आहे। सर्व यंत्रणांनी मंजूर झालेला निधी हा 100% खर्च करण्याबाबतचे योग्य नियोजन करावं। जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतील मंजूर निधी या अंतर्गत प्रस्तावित केलेल्या नाविन्यपूर्ण कामावरच खर्च झाला पाहिजे याची दक्षता घ्यावी। जिल्ह्यातील सौर ऊर्जा प्रकल्प बसवून घ्यावेत। 1% निधी दिव्यांगांसाठी ठेवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्वसाधारण योजनेअंतर्गत अतिरिक्त मागणी केलेल्या 200 कोटींचा निधी सोलापूर जिल्ह्याला विविध विकास कामासाठी मिळावा अशी मागणी केली। सन 2024-25 अंतर्गत सोलापूर जिल्ह्याला 60% निधी प्राप्त झाला असून 40% लवकर देण्याची मागणी सुद्धा यावेळी केली। प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आराखडा समितीसमोर सादर केला। त्यानंतर सर्वसाधारण योजनांसाठी 661 कोटींचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला। परंतु शिक्षण, आरोग्य, रस्ते विकास, नगर विकास, जनसुविधा यासारख्या महत्त्वाच्या बाबींसाठी 200 कोटींचा अतिरिक्त मागणीचा पूरक आराखडा सादर केल्याचं त्यांनी सांगितलं। सोलापूर जिल्ह्यात एकात्मिक प्रारूप आराखडा अंतर्गत मंजूर 282 कोटीच्या निधीतून उजनी धरण जलपर्यटन, विनयार्ड पर्यटन, कृषी आणि धार्मिक पर्यटन अंतर्गत सद्यस्थितीबाबत आणि पंढरपूर येथे दर्शन मंडप आणि स्काय वॉक उभारण्यात येणाऱ्या 130 कोटी रुपयांच्या कामाची सद्यस्थितीची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली। जिल्हा वार्षिक योजना सन 2025 आणि 26 जिल्हा वार्षिक योजनासाठी 661 कोटी निधी यंत्रणांची मागणी 1610 कोटी मर्यादित तयार करण्यात आलेला प्रारूप आराखडा 661 कोटी, प्रस्तावित मागणी 200 कोटी आणि एकूण आराखडा 861 कोटी। सोलापूर जिल्ह्याला जिल्हा वार्षिक योजना सन 2024 आणि 25 अंतर्गत 60% निधी उपलब्ध करून दिलाय। उर्वरित 40 आणि 20% निधी याच महिन्यात उपलब्ध करून देण्यात येईल आणि 20% हा पुढील महिन्यात देण्यात येईल असंही याप्रसंगी अजित पवार यांनी सांगितलंय। उपलब्ध झालेल्या 100% निधी सर्व शासकीय यंत्रणांनी काटेकोरपणे नियोजन करून खर्च करावा असंही यावेळी निर्देशित करण्यात आलंय।